रामकृष्ण हरे सज्जन हो, आज आपणा पुढे महिला अत्याचार आणि त्यावरील उपाय या अर्थाचा हा भाग सादर करीत आहे। हा भाग सामाजिक आहे आणि थोडं गांभीर्याने आपण जरा ऐकलं पाहिजे, कारण हा प्रकार घरोघरी होण्याची शक्यता आहे आणि अनेक समाज जी व्यवस्था आहे ना ती या प्रकरणामुळे बिघडत चाललेली आहे आणि तिला प्रतिबंध घालण्यासाठी आजचा हा आपला व्हिडिओ आहे। आपल्याला माहिती आहे की 5-10 वर्ष झाली या गोष्टीला की दिल्लीमध्ये एक भयानक अत्याचाराचं निर्भया हत्याकांड प्रकरण घडलं आणि हे नराधम जे असतात ना ते अत्याचार करून मुलीचे किंवा त्या महिलेचे तुकडे तुकडे करतात। या संदर्भामध्ये यांना जे काही म्हणायचं आहे ना, नराधम हा सुद्धा शब्द कमी पडतो, राक्षस म्हणावा तर तोही शब्द कमी पडतो, कारण 2 घटना या मी सांगणार आहे। एक रामायणातली घटना आणि दुसरी महाभारतातली घटना। आणि या 2 घटना ज्या घडलेल्या आहेत, एक जुनी निर्भया हत्याकांड जेव्हा झालं तेव्हा सगळा देश रस्त्यावर आला होता। मेणबत्त्या पेटून तो निषेध व्यक्त केला सगळ्यांनी। त्या अजून त्या जखम अजून नीट झालेली नाही, तेव्हा कडक कायदा केला। त्या कायद्याचा आजपर्यंत काहीही ज्याला आपण वापर म्हणतो ना तो कुठं झालेला दिसत नाही। कोणताही नराधम फाशीवर अजून लटकला नाही। आम्ही फास्ट कोर्ट करतो आणि मग अमुक करतो मग तमुक करतो अशा घोषणा होतात, कायदे होतात, पण ते कायदे वापरल्या जात नाहीत, तसेच ते कागदावर राहतात। कागदावर आले, पास जरी झाले राज्यसभेत लोकसभेत, तरी पण ते वापरायचे का नाही वापरायचे हे राज्य सरकारचं काम असतं। आणि त्यामुळे इतकं दुर्लक्ष होत आहे की सतत हजारो नव्हे लाखो घटना रोज घडत आहेत। हजारो आणि हजारातल्या 5-10 हायलाईट होतात आणि तेवढंच आपल्याला कळतं की इथे असं झालं म्हणून। पण या बाकीच्या सगळ्या घटना ज्या असतात ना ते चालूच आहेत, यांना पायबंद बसत नाही। त्याचे कारणं काय, याची कारणमीमांसा म्हणजे कार्यकारण भाव जो आहे तो आज आपणाला या व्हिडिओच्या द्वारा सांगणार आहे। मग आता ह्या लोकांना कळलं नाही का? अनेक लोकांनी चॅनलवर जे आपले विचार दिले त्यांना ते काही कमी आहे का? मग तुम्ही एक आणखीन व्हिडिओ करताय। तर मी जेवढे व्हिडिओ ऐकलेत किंवा जेवढे ह्या घटना आणि बातम्या ऐकल्यात त्याच्यामध्ये जो विषय आलेला नाही आणि सगळा देश या गोष्टीला गांभीर्याने घेतो आहे, तेव्हा ही आदर्श शाळा जी आहे की ज्या घटना परवा घडलेली आहे मुंबईतली आदर्श शाळेतली, तर त्याविषयी मला गांभीर्याने घ्यावंसं वाटलं आणि म्हणून आज आपल्यासमोर हा व्हिडिओ सादर करत आहे। पहिली घटना म्हणजे 2 घटनेचा उल्लेख फक्त करतो। मुंबईमध्ये महिला वसतिगृह आहे, शासनाचं वसतिगृह आहे ते। 3ऱ्या मजल्यावर जी घटना घडली महिलेवर, तर तिथे जे सेवक वर्ग होते तो एक सेवक मुलींचे कपडे धुवून आणून द्यायचे आणि बाकीचे कपडे घेऊन जायचे, पुन्हा नेऊन द्यायचे, बिल द्यायचं, असा तो नोकर नेमलेला होता। त्या वसतिगृह जो चालक आहे, मॅनेजर म्हणा किंवा प्रशासक म्हणा, त्यांनी तो नेमलेला माणूस। आणि मग तो माणूस जेव्हा कपडे देतोय मुलीचे, पुन्हा कपडे घेतोय, धुवून आणून बिलासकट देतोय, असा जर तो रोजच्या रोज करत असेल तर तो हिअरिंग करीत असतो। कोणत्या मुली आहेत, किती आहेत, कोणत्या खोलीमध्ये किती आहेत, ही मुलगी केव्हा असते, एकटी केव्हा असते, या सगळ्या गोष्टी हिअरिंग करून त्याने एका मुलीवर भयानक अत्याचार केला। आणि ती गोष्ट जेव्हा चॅनलला इकडे तिकडे आली तेव्हा असंच आत्ता जसं झालेलं आहे परवाचं या कार्यक्रमाचं, तर तसंच तिथे झालेलं आहे। आणि म्हणून म्हणतात कामा तुरा न भयम न लज्जा। तर अशा या मुंबईतल्या ज्या घटना आहेत ना, तर ती मुंबईतली महिला जी वसतिगृहात होती तर त्या
ज्याला आपण धोबी म्हणता येत नाही, पण कपडे धुणारा आणि नेहून देणारा अशा माणसाची नेमणूक करणं आणि त्याने हा अत्याचार करणं. ती इकडची बीड जिल्ह्यातल्या तिकडची ती मुलगी होती आणि तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. सगळ्या चॅनलने इकडे तिकडे भयानक ती बातमी होती. तेव्हाची बातमी अजून मी ती विसरलो नाही. तर ती एक घटना आहे. आणि मग ती घटना जेव्हा घडली ना, मग पाटलांनी लगेच आदेश काढले की सगळ्या महाराष्ट्रातले हे जे महिला वसतिगृह आहेत ते चेकिंग करा आणि ते असं करा आणि ते तसं करा. आणि मग सर्क्युलर काढून हे केलं. घटना घडल्यानंतर तुम्ही सर्क्युलर काढता, समित्या नेमता, अमुक करता. ह्या घटना घडणारच नाही असं काहीतरी करा ना. आणि आज नेमकं मी ते सांगणार आहे. घटना रोजच्या रोज घडत आहेत आणि मग तुम्ही सर्क्युलर काढून तिथे घटना घडली आहे मुंबईला महिला वसतिगृहामध्ये आणि तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या वसतिगृहाचं चेकिंग करणार. म्हणजे जे काही करत नाही, जे चांगलं वागतात त्यांचं पण तुम्ही चेकिंग करत त्यांना पण तपासण्यात म्हणजे आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करून त्यांच्या मुलाखती घेत बसणार आणि त्यांना मग सर्क्युलर देत बसणार. अरे जे चांगलं आहे ते चांगलंच आहे. जिथे वाईट घडणार आहे, जिथे शक्यता आहे ती शक्यता गृहीत धरून प्रतिबंधात्मक उपाय ज्याला म्हणतात, प्रतिबंध करा ना त्याला, की जिथे ते घडणारच नाही, पाय भरणारच नाही, द्वायची गरज कशाला आहे. तेव्हा अशा प्रकारचे उपाय आज त्याच्यावर हा विषय मी सांगणार आहे. कारण हे वाढत चाललं आहे. मोठा कायदा झाला दिल्लीच्या कायद्यापासून आत्तापर्यंत हजारो स्त्रिया बळी पडल्या या गोष्टीमध्ये. तेव्हा ही मुंबईची महिला वसतिगृहातली घटना. या घटनेमध्ये काय करता आलं असतं, तर या घटनेमध्ये आता एवढं मोठं वसतिगृह म्हटल्यानंतर 3 मजली, 3ऱ्या मजल्यावर ही घटना घडते. तर मग मेन गेट जे आहे ना, तर मेन गेटवरच महिला नेमा आणि त्या महिलेला सांगा की त्यांचे आईवडील जरी भेटायला आले तरी त्या मुलीला खाली बोलून घ्या वसतिगृहातून आणि तिथे तिचे आईवडील आहे का खात्री करा. त्यांना काय बोलायचं तिथल्याच गेस्ट रूम एक करा खोली आणि तिथं बोलू द्या. आणि बोलल्यानंतर त्यांना आत जाऊच देऊ नका, आईवडील का असेना. त्यांचं काय देणं घेणं असेल, काय बोलणं असेल, किती वेळ आहे, अर्धा तास, बोला. किंवा मुलगी न्यायची आहे, दिवाळीला न्यायची आहे, तर मग त्यांची खात्री करा, लिहून घ्या. मुलगी आम्ही चालवलेली आहे, त्याचे फोटो, त्यांचे सगळे कार्ड पहा, ओळखपत्र. आणि मुलीला तिथूनच गजाची आडून सांग, आईवडील पाहिजे तुझ्या, हो आहेत, हां मग ठीक आहे, खात्री करा. असं मेन गेटलाच महिला नेम. आता तिथून तर शेवटपर्यंत तो प्रशासक असो तर महिला, कपडे नेणारा घेणारा असेल महिला, पुरुषाचा संबंधच नाही. आईवडिलांचा आणि झाला तर त्या गेटला, मेन गेटला तिथे प्रतिबंध त्यांना झाला पाहिजे. आणि तिथून जर ही सगळी यंत्रणा महिलांच्या स्वाधीन केली तर तुम्हाला आतमध्ये प्रवेशच नाही म्हटल्यानंतर आणि ह्या सगळ्या प्रक्रिया चालू शकतात. त्यांचाही अभ्यास नीटनेटका होऊ शकतो, त्यांचंही मन विचलित होऊ शकत नाही. आणि तुम्ही खुशाल पुरुष नेमता महिला वसतिगृहामध्ये आणि मग तो काय करणार दुसरं. तेव्हा सांगायचं हे सगळ्या महाराष्ट्राला नव्हे, भारताला माहिती आहे अशी घटना मुंबईतली. तर ती तसं करता येऊ शकतं, तसं केलं नाही. आणि मग सर्क्युलर महाराष्ट्रभर काढून त्याचं काय झालं याची माहिती नाही. काय उपाययोजना केली माहीत नाही. जर केली असती तर मग रोज हे 10-20 प्रकरण कसे काय उघड होतात. ह्या गोष्टी ना अतिशय शोचनीय आहेत, खेदजनक आहेत. दुसरा प्रकार, आदर्श शाळा बदलापूरची परवा घटना घडलेली. 4 वर्षाची 6 वर्षाच्या मुलीवर 15 दिवस अत्याचार होतो आहे. आजच्याच त्या समितीने अहवाल दिला. सकाळी बातमी मी ऐकली की असं चौकशी आणते आलं की 15 दिवस. मग ते प्रशासन काय करत आहे आणि ह्या घटना घडतात कशा. अरे 50-60 वर्ष आदर्श शाळेचं नाव आदर्श शाळा आणि त्याच्यामध्ये 50-60 वर्ष काम करणारी जी व्यवस्थापन आहे, संस्था आहे, ती काय करते. त्याने एका अशा घटना घडल्या नाही. माझं मत आहे हजारो नाही शेकडो घटना घडलेल्या असतील, पण ह्या सगळ्या घटना दाबल्या जातात. पालक असतात बिचारे, त्यांना अपमान फार वाईट असतो आणि मग आपले आबरू जाईल, आपल्या समाजात थोथो होईल, नाचक्की होईल म्हणून ते या घटना सांगत नसतात. आणि प्रशासनाचं बी आपल्या शाळेचं नाव जाईल, अमुक जाईल, अशा दाबत पण अशा काही घटना असतात की त्या दाबल्या जात नाही. पालक डेअरिंग करतात आणि ह्या 2 घटना घडल्यानंतर मग पालकांना खरं त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे की हे जाऊन त्यांनी तक्रार देणं किंवा हे करणं. आणि मग एखादी घटना अशी उघडकीस येते, आपल्याला वाटतं एवढीच झाली काय नो, तसं होत नाही.
60 वर्षाच्या अनुभवावरून या संस्थेने तिथे प्रतिबंधात्मक उपाययोजना करायला हवी होती. अशा छोटूमोठूर खूप पुष्कळ घटना घडलेल्या असतात पूर्वी, त्यातून शिकायला पाहिजे. आम्ही निर्भया हत्याकांडापासून 10 वर्षात काय शिकलो का नाही? तर ही जी दुसरी शाळा आहे म्हणजे आदर्श शाळा बदलापूरची, तर या संस्थेत सुद्धा असं करता आलं असतं. काय करता आलं असतं? मुलं आणि मुली समजा एक 10 खोल्या आहेत त्या शाळेच्या, तर 10 खोल्या आहेत ना, तर मुलांची 5 खोल्या वेगळ्या आणि मुलींच्या 5 खोल्या वेगळ्या, मध्ये मोठी 7-8 फुटी भिंत, इकडे तिकडे दिसणार नाही आणि इकडच्या शाळेला इकडे दिसणार नाही. तिकडे मेन गेटपासून तर पार अगदी छापराशी साफसफाई कामगारापर्यंत सगळे पुरुष असतील. ज्या मुलांच्या शाळेमध्ये सगळे तसे नोकर असतील आणि मुलींच्या शाळेमध्ये मेन गेट वेगळं, दोघांचे मेन गेट वेगळे, मध्ये मोठी भिंत असेल, इकडे 5 खोल्या असतील, तिकडे 5 खोल्या असतील, हे दोन्ही वेगवेगळे. आणि या मेन गेटच्या आतमध्ये सगळे मुलं किंवा मुली घ्यायच्यात ना, तर तिथेसुद्धा मेन गेटला महिलाच असेल. आणि महिला अशी असेल की ती त्या मुलींना समजा व्हॅन आहे, मुलांची जी शाळेत आणणारी बस असते ना, स्कूल बस, तर ते स्कूल बसमध्ये सुद्धा त्या बसचे ड्रायव्हिंग करणारे सुद्धा महिला पाहिजे. कारण ड्रायव्हरने सुद्धा अशा खूप भानगडी केलेल्या आहेत आणि त्या अनेक चॅनलवर आलेल्या आहेत. आता महिला विमान चालवतात, ड्रायव्हिंग करू शकतात. ड्रायव्हिंग करणारी महिला, त्या स्कूल बसमध्ये घेणारी महिला, उतरून देणारी महिला, त्या मेन गेटपाशी असणारी महिला, शाळेमध्ये मुलींना आत घेणारी महिला आणि सगळ्या महिला शिक्षिका, सगळ्या तिथे महिलाशिवाय दुसरा पुरुषच नाही. या पद्धतीने जर अशा प्रकारचं केलं असतं तर मुलींनाही डिस्टर्ब झालं नसतं, त्या विचलित झाल्या नसतं. कारण मुलंच नाहीत ना तिथं आणि मुलांनाही डिस्टर्ब होणार नाही, तिथं मुलीच नाही आहेत. सगळं दिसेल तर त्यांना त्या शाळेमध्ये अभ्यास वातावरण, सगळं वातावरण, हे जे भयानक प्रकार घडतात ना, हा अजिबात नाही, सांदच ठेवायची नाही. तिथे मुले कुठारण न्यायाप्रमाणे मुळातच प्रतिबंध केले ना, कुऱ्हाड घातली ना, सगळ्या फांद्या आपोआप खाली झाडाच्या येतात. तुम्ही वरी वरी पालवी खुडीजे असं ज्ञानेश्वरीत म्हटलं आहे. वरच्या फांद्या छाडतात, समिती नेमली, अमुक झालं, तमुक केलं, सगळ्यांना अमुक केलं. अरे वरच्या फांद्या तुम्ही तोडून उपयोग काय, ते पुन्हा फुटतात ना. तुम्ही मुळातच ते कारण बंद करून टाका की ही घटना घडणारच नाही. तेव्हा 2 भाग जर या शाळेने केले असते किंवा या माझं ऐकून तरी करा पुढे, ज्या संस्था असतील, वसतिगृह असतील किंवा आणखीन ते एक दुसरे वसतिगृह असतात आदिवासींचे वगैरे, जिथे जिथे हा प्रकार असेल, मग तो संस्थेचा असेल, शासनाचे वसतिगृह असतील, शासकीय शाळा असतील, शासकीय संस्था असतील, त्या सर्व 2 अशा विभक्त करा. स्वतंत्र त्यांची सोय करा आणि स्वतंत्र सोयीवर महिला आणि इकडे पुरुष नेमा. एकही प्रकार घडू शकत नाही. आणि जर घडला तर समजावं की यांची काहीतरी चूक आहे, यांचं काहीतरी, जसं असं म्हणतात 100 डिग्री उष्णता वाढली की पाण्याला उकळी येते. पण एक जण म्हणला नाही हो, मी बराच वेळ जाळ घालतो पण पाण्याला उकळी येत नाही. समजावं हा जाळ काहीतरी चुकीच्या ठिकाणी जातो आहे का, ज्या क्षमतेचा आहे त्या क्षमतेचा लागला जात नाही. त्या वेळेमध्ये त्या क्षमतेचा जाळ लागला की उकळी येणारच, 100 डिग्री उष्णता वाढले की. तेव्हा ते दोष जे आहेत ना, तर ते शोधले पाहिजे आणि सगळ्यांना हे समजून घेतले पाहिजे. आणि दुसरा नंबर आहे ते अंमलात आले पाहिजे. तेव्हा या 2 शाळेचे उदाहरणं पुष्कळ झाले. आपण पुढे जाऊया, 2च उदाहरणं देतो. आता ते कलकत्त्याचे आहेत आणि काय, आत्तासुद्धा आज 10-15 उदाहरणं याच्यावर चॅनलवर चालू आहेत की ते महिला कांडावर किंवा महिला अत्याचारावर आहेत. पण आपल्याला 2 उदाहरणांनी सुद्धा कळू शकतं, जास्त वेळ आपला घालवित नाही आहे. तेव्हा आदर्श शाळा याने 2 भाग करायला हवे होते आणि जे महिला वसतिगृह जिथे जिथे महाराष्ट्र शासनाचे असतील तिथे मी सांगतो याप्रमाणे अगदी मेन गेटपासून तर पार साफसफाई कामगारापर्यंत सगळ्या महिला असतील. एकही महिला इथं औषधाला पुरुष सापडणार नाही त्या महिला वसतिगृहामध्ये. या पद्धतीने तुम्ही करा, बघा काय होतं आहे ते. तेव्हा हे कामातूर जे असतात ना, या नराधमांना नराधम म्हणणं किंवा राक्षस म्हणणं हे सुद्धा त्या राक्षसांना अपमानकारक आहे. जे राक्षस म्हणून आपण असतात ना, तेव्हा रामायण आणि महाभारतातले 2 उदाहरणं सांगतो आणि मग पुढे जातो.
रामायणातलं आपण उदाहरण घेऊया. रामायण जे घडलं ते राम आणि रावण यांचं द्वंद्व युद्धातून सगळ्याला रामायण माहिती आहे. रावणाने सीतेचं अपहरण केलं आणि अपहरण केलं म्हणजे तिला घेतलं आणि अलगद विमानात बसून लंकेमध्ये नेलं आणि काय केलं, अशोक वनामध्ये ठेवलं. तिच्यावर सगळ्या महिला नेमल्या आणि एक महिला तर अशी विद्वान होती ना, तिचं नाव आहे त्रिजटा. इतकी विद्वान की त्या सीतेचं मन खुश ठेवणं, सीतेला ज्ञान सांगणं, गोष्टी सांगणं, ज्याला आपण समुपदेशन म्हणतो ना, की तिचं वातावरण, तिचं आरोग्य बिघडणार नाही, अशा प्रकारची व्यवस्था अशोकवनामध्ये त्याने केली. आणि नेमले कोण, त्रिजटा आणि इतर महिला. तेव्हा सांगायचा मुद्दा रे, ते राक्षस बरे ना, की त्यांनी महिलावर महिलाच नेमल्या आणि तुम्ही सगळे एकत्र मिक्स करता आणि बोंब मारत बसता पुन्हा आणखीन. तर तसं करू नका. तेव्हा सांगायचा मुद्दा की तिथे तेव्हा अशोकवनामध्ये तर त्या रावणाने सीतेचं अपहरण केलं. म्हणजे रावण आज कमी नाही आहेत. हे रावण काय करतात, अत्याचार करतात आणि त्या महिलांना किंवा मुलींना ठार मारतात. रावणाने केलं, रावणे अलगत उचलून नेलं, तिचा विनयभंगसुद्धा केला नाही. तिला सांगितलं, हे अशोकवनात ही व्यवस्था सगळी, तुला जेव्हा असं प्रसन्न वाटेल, मी लंकाचा रावण आहे, तो लंकेची राणी करतो, सोन्याचं लंका आहे, समुद्र आहे, अमुक आहे, सगळं आहे. असं असताना पण ती भाळली नाही आणि याने पण तिचा विनयभंगसुद्धा केला नाही. अत्याचार करू शकला नसता का रावण? पण तसं नाही घडलं. राक्षस बरे असं म्हणावं लागेल. तेव्हा सांगायचा मुद्दा हा रामायणातला झाला. दुसरा मुद्दा आहे महाभारतातला. तिथे द्रौपदीचं वस्त्रहरण झालं भरसभेमध्ये. तर भरसभेमध्ये वस्त्रहरण केलं त्यांनी, अत्याचार नाही केला तिच्यावर. वस्त्रहरण म्हणजे याची पार्श्वभूमी अशी आहे, जेव्हा मयसभा, त्या मय राक्षसाने अशी एक मयसभा तयार केली पाहण्यासारखी, भुलभुलैया असणारी, आणि ती सगळे लोक पाहायला जेव्हा जायचे तेव्हा वरच्या मजल्यामध्ये ती द्रौपदी होती आणि खाली ती मयसभेमध्ये लोक पाहायला यायचे आणि ती वरून पाहत असायची कोण येतं आहे, काय होतं आहे. जेव्हा हा दुर्योधन आणि त्याचे मित्र ती मयसभा पाहायला गेले, पाहत असताना पुढे असं त्यांना असं वाटलं की अरे इथे पाणी आहे, म्हणून त्याने असं धोतर धरण असं चालले. म्हणजे पाणी नसताना पाण्याचा आभास निर्माण केलेला होता त्या सभेमध्ये आणि त्यांना पाणीचा भास झाल्यानंतर त्यांना असं वाटलं पाणी आहे म्हणून असं चालल्यानंतर वरून द्रौपदी हसली आणि म्हटली काय, आंधळ्याचे कार्टे देखील आंधळ्याचं असतात, आणि खदखदून हसले. ते दुर्योधन आणि त्याच्या ज्या मित्रांना अपमानकारक वाटलं ते. आणि अपमान हा फार वाईट असतो माणसाला. कायद्याला जास्त भीत नाही माणूस, पण अपमानाला जास्त भीतो. तेव्हा त्यांनी सांगितलं, असं आहे काय, आंधळ्याचे कार्टे आंधळे काय, बघूया एखादी वेळ आल्यावर दाखवतो तुला आंधळ्याचे कार्टे आंधळे. म्हणजे त्याचा अपमान केला हसून तिने. एखाद्याच्या व्यंग्यावर हसणं, एखाद्याचं अमुक करणं, ते सुद्धा अपमानास्पद आहे. तर तसं करू नये. महाभारत घडू शकतं. तेव्हा हे त्यांना खूप लागलं ते हसणं आणि हा शब्द द्रौपदीचा. आणि जेव्हा हे सगळं हा पांडवातला जो प्रमुख धर्मराज याने राज्य बसला, त्याचे भाऊ बसले, नंतर बायको पण द्रौपदीला पण त्या दूतावर बसला आणि सगळं झाल्यानंतर जेव्हा दुःशासनाने त्याला भरसभेत ओढीत आणलं आणि मग हा दुर्योधन आणि हे म्हणाले, आंधळेचे कार्टे आंधळे काय, आणि मग तिच्या वस्त्राला हात घातला दुःशासनाने. तर तो जो वस्त्र ओढीत होता, तर वस्त्र हरण झालं तिचं. त्यांना फक्त तिचा अपमान करायचा होता, कारण त्यांचा अनेक वेळा तिने अपमान केला होता. असा अपमान करणं, जर त्यांना ते वस्त्रहरण इतरही आउटसाईडला करता आलं असताना, पण तसं नाही, ओपन तुझा अपमानाला अपमान, बदला म्हणतात. तेव्हा हा बदला त्यांना फक्त घ्यायचा होता, अपमान तिचा करायचा होता. आणि भरसभेत स्त्रियाच्या वस्त्राला हात घालणं म्हणजे फार मोठा अपमान, मृत्यूसारखा अपमान. आणि तो प्रकार, हा पार्श्वभूमी त्याची ही आहे. तेव्हा तिच्यावर अत्याचार ते करू शकले असते, कारण ती त्यांची दासी झाली होती, हरले होते पांडव. आणि पण तसं त्यांनी केलं नाही. साभार त्यांची तडजोड होऊन तिला परत केलं. सांगायचा मुद्दा असं, शिवाजी महाराजांची उदाहरणे घ्या, ते अनेक उदाहरणे आहेत, फार उदाहरण घेऊन आपला वेळ वाढवायचा नाही. सांगायचा मुद्दा हे दोन, रामायण
आणि महाभारतात सुद्धा असं घडलं नाही की ज्यांना आपण राक्षस समजतोय त्यांचीसुद्धा कृती अशी नाही झाली. आत्ता जी कृती जी होते आहे घडते आहे रोज घडते आहे निर्भया हत्याकांडापासून तर आज तागायत, ह्यांना राक्षस म्हणणंसुद्धा राक्षसांचा अपमान होईल. त्यांनीसुद्धा हे कृत्य केलेले नाही आहेत. तेव्हा अशा प्रकारच्या ह्या गोष्टी आहेत. तर ह्या गोष्टीला सगळ्यात मोठी जबाबदारी आहे तर हे कायदा आणि सुव्यवस्था पाळणारं जे शासन आहे त्यांची. नंबर 2ची जबाबदारी आहे की ज्या संस्थेमध्ये महिला आणि पुरुष यांचा संबंध येत असेल त्यांचं विलगीकरण करणं, वर्गीकरण करणं आणि त्याप्रमाणे त्यांची नियमावली, आदर्श नियमावली घालून देऊन त्याच्यावर निरीक्षक ठेवून या गोष्टी चालवणं यशस्वी शाळा होतील. आदर्श त्यांना मानावं लागेल. आता ही आदर्श शाळा आहे का म्हणजे तुम्ही शाळेकडे पहिले आता फोडतोडसुद्धा झालेली आहे. बरं झालं ते पेटून नाही दिली कोणी. तर सांगायचा मुद्दा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, तर त्याला तुम्ही आदर्श करायचा असेल तर आदर्श आचारसंहिता राबवली पाहिजे. तेव्हा आता हे सगळे लोक वैतागून आणि संतापून रेल्वे बंद करेपर्यंत हे सगळं आंदोलन आलं. चांगलं आहे का? चांगलं नाही ना. रेल्वे बंद करणं, रस्ता बंद करणं, जाळपोळ करणं, दंगे करणं, सामाजिक ह्या सगळ्या गोष्टी करणं हे काय हौस आहे का लोकांना? हौस नाही आहे. पण जेव्हा मी सांगितले याप्रमाणे हे नराधमाने, हे राक्षस जे त्याच्या पलीकडचे असणारे हे माणसं जेव्हा असे कृत्य करतात आणि याच्यावर काही पायबंद होत नाही, नीटनेटकं कार्यवाही होत नाही, त्यामुळे लोक वैतागून रेल्वे बंद केल्या. दिवसभर रस्ते बंद, जाळपोळ या सगळ्या गोष्टी. मग या असं काय करतात? कायदा सुव्यवस्था बिघडू नका, कायदा हातात घेऊ नका. मग लोक काय त्यांना हौस आहे का कायदा हातात घ्यायची, हे करण्याची? अरे जरा शेजारचे देश बघा ना. त्या श्रीलंकेचं 2 वर्षापूर्वी काय झालं? क्रांती झाली, राष्ट्राध्यक्ष ते अमुक पंतप्रधान पळून लावले लोकांनी. तीच क्रांती आता बांगलामध्ये झाली. त्या बाया त्याचे पंतप्रधान उधळून लावले लोकांनी. सांगायचा मुद्दा असा आहे की लोक वैतागल्यानंतर समाज जर असा सारखं तेच घडतं आहे, तीच गोष्ट पुन्हा पुन्हा घडते, तीच गोष्ट पुन्हा समित्याने अंमल्यात तुम्ही अमुक केलं, तुम्ही तमुक केलं. कालचा समाज तर असा म्हणत होता या तुमच्या शाळेतला, बदलापूरच्या शाळेतला, की तुम्ही आता फाशी देणार नाही त्यांना आम्हाला माहिती आहे, कारण अजून एक लोकांनी एकालाही फाशी दिली नाही निर्भया हत्याकांडापासून. चौकात आमच्याजवळ देता, त्या ताब्यात द्या. हा समाज असा का म्हणतो? कायदा तुम्ही वापरूच नका असं का म्हणतो? कारण ह्या अनेक गोष्टी घडून त्याचं असं मन झालं आहे की आता आमचा विश्वास तुमच्यावर राहिलेला नाही. तेव्हा या नारीचा अपमान आहे. एका शास्त्रकाराने म्हटलं आहे, नारे साक्षात जगदंबा नररत्नो के खान, नारी से ही प्रगट भये राम कृष्ण हनुमान. भारताची संस्कृती, उज्ज्वल परंपरा आणि फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र वगैरे ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या आपण बाता मांडतो आणि अनेक नाही त्या योजनांचा आणि बक्षिसांचा पाऊस पाडतो आहे समाजावर. आणि आपण ह्या ज्या गोष्टी करायच्या ना त्या का करत नाही, हा मोठा खेदजनक भाग आहे. तेव्हा संस्थेची जबाबदारी आहे की संस्थेच्या मेन गेटपासून त्या मुलींच्या घराच्या दारापर्यंत ती मुलगी पोहोचली का नाही, पालकाच्या ताब्यात गेली का नाही, तिथपर्यंत पाहणं त्यांची जबाबदारी. कारण त्यांनी तितकी फी घेतलेली आहे, लाख फी आहेत काही शाळेंच्या. तेव्हा या सगळ्या गोष्टी तर तिथपर्यंत त्या समजा चौकात नेऊन सोडल्यानं तिथे गाडी जात नाही, पुढची व्हॅन हरकत नाही ना, तो पालक तिथून घेऊन जाईल. किंवा तिथपर्यंत लोकांच्या ओळखी असतात, ते काय भाजीपाल्याला जातात, काय किराण्यामध्ये जातात, त्यामुळे तिथे फारसा धोका नाही आहे. तिथपर्यंत त्यांना सोडणं ही त्या शाळेची जबाबदारी आहे. किंवा व्हॅनमध्ये नसेल जात तर त्या पालकांना तिथपर्यंत आणणं किंवा तिथून तिथपर्यंत त्यांची योजना करणं आणि तिथपर्यंत निरीक्षण करणं हे त्या शाळेची त्या संस्थेची जबाबदारी आहे. वसतिगृह असतील किंवा शासकीय शाळा असतील ती शासनाची जबाबदारी आहे. ज्याने त्याने आपली जबाबदारी नीटनेटकी पार पाडली तर या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. नाही तर हे घडतच राहणार. लोक रस्त्यावर येणार, दिवस ना दिवस खराब होणार, मानसिक स्थिती त्यांची बिघडणार, राष्ट्राचे नुकसान आहे आणि आमचा देश अगदी फार आदर्श आहे. आता ह्या एवढ्या मोठ्या बातम्या जगातले लोक पाहत नसतील का? आणि तरी पण आपण छाती ठोक बाळवायची. अरे या साध्या गोष्टी करा ना. ह्या कोणी सांगितल्या नाही म्हणून मला हा व्हिडिओ करावासा वाटला. कारण सकाळी मी बातमी
जेव्हा ऐकली, मी करणार नव्हतो पण ही ऐकली किंवा समितीने अहवाल दिला आणि ही गोष्ट 15 दिवस घडत होती असा अंदाज त्यांनी वर्तवला. आणि मग तर भयानकच आहे. हे 2-3 दिवस असं ऐकत होतो आपण आत्तापर्यंत, पण ह्या समितीचा अहवाल जेव्हा आला तेव्हा समित्या अमुक तर मग ह्या ठीक आहे, पण या गोष्टी म्हणजे पूर्ण उपाय नाही, प्रतिबंधक उपाय नाही. तेव्हा मुळातच याचा बंदोबस्त करण्यासाठी मी सांगितलेले उपाय योजा, बघा काय फरक पडतो किंवा यात काही थोडी सापट आहे का सांगा मला. आणि जर तसं नसेल तर मग ते रावणाचं एक उदाहरण सांगितलं आणि या दुर्योधनाचं उदाहरण सांगितलं. यांनी नाही महिलांना अत्याचार नाही केला, त्यांनी शिस्तबद्ध अपमानाचा अपमान, ठीक आहे ना. तर रावणाचं तर अशोकवनाचं तेच उदाहरण तुम्हाला सांगितलं. तेव्हा याच्याही पुढच्या कृती घडतायत, लक्षात घ्या. राज्यकर्त्यांनो हात जोडून तुम्हाला विनंती आहे, संस्थाचालकांनो हात जोडून विनंती आहे, मी सांगितलेले उपाय योजा, बघा काय होतंय ते. आणि तसे उपाय योजले असेल ना एखादी घटना घडू द्या, मला जबाबदार धरा. सांगायचा मुद्दा असा की आपण जास्तीत जास्त संवेदनशील होणं फार महत्त्वाचं आहे. नाहीतर असे अपराध घडत नव्हे, वाढत चाललेले आहेत. तेव्हा कायदा सुव्यवस्था कडक करून या सगळ्या गोष्टी करा. त्याच्यासाठी हा व्हिडिओ मी आज केलेला आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा. ज्यांच्याकडे हे साधनं आहेत त्यांनी ह्या राजकारत्यापर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या. याला काय म्हणतात आपण, हे लाईक करणं आणि त्यांना व्हिडिओ पाठवणं, हे प्रत्येकाने पाठवा, प्रयत्न करा आणि त्यांच्या कानावर ह्या गोष्टी जाऊ द्या. नाही तर मग रामायणातलं आणि महाभारतातले जे उदाहरण दिले ना की ते राक्षस बरे होते असं म्हणावं लागेल. कारण ते प्रशासक होते. दुर्योधन तिथला प्रशासक होता, रावण लंकेचा प्रशासक होता, पण त्यांनी पण हे केलेलं नाही. त्यांचं प्रशासन पहा ना राक्षसांचं. अरे आपण तर भारत देशातले, साधू संतांच्या देशातले लोक आहोत. तेव्हा आपल्याला थोडी तरी आणि त्याप्रमाणे आपण वागावं अशी माझी मनापासून सदिच्छा आहे. आणि ह्या गोष्टी तुम्ही कराव्यात असं इच्छा व्यक्त करतो. आणि हा व्हिडिओला विराम देत असताना हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर या सामाजिक व्हिडिओला पाठवण्याचा आणि सबस्क्राईब करा, व्हिडिओ ऐकत राहा. रामकृष्ण हरी.